हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता खूप जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण पाहणार आहोत की दुष्यंत कृष्णाला प्रपोज करणार आहे आणि आता तो त्याच्या मनातल्या भावना कृष्णाजवळ व्यक्त करणार आहे. तर आता आपण इथे पाहतोय की रोजच्या प्रमाणे सकाळी कृष्णा लवकर उठलेली असते. घरातली सगळी कामं आटपण्या अगोदर ती अंघोळ वगैरे करते, आवरते आणि तुळशी मातेला नमस्कार करण्यासाठी, तुळशी पूजन करण्यासाठी आलेली असते. आता कृष्णा छान पद्धतीने रोजच्यासारखं तुळशी पूजन करून घरात चाललेलीच असते. इतक्यात दुष्यंत तिकडे येतो. दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा ऐक ना, मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, आपण गावात मस्त कुठेतरी फिरायला जाऊया. गावात नाही म्हणजे जरा लांबच कुठेतरी जाऊन येऊया. मी गावाला आल्यापासून बाहेरचं काही फिरलो नाही आहे आणि मग येता येताच आपण जेवूनही येऊया. आता ही गोष्ट मैनावती ऐकते. मैनावती लगेचच बाळजाबाईंकडे येते आणि बाळजाबाईंचे कान भरायला सुरुवात करते. बाळजाबाई, तुमचा लेक तुमच्या हातातनं आणि ताब्यातनं सुटायला लागला बरं. त्या कृष्णाच्या जाळ्यात आता पूर्णपणे आपला दुष्यंत अडकलाय. अहो, आज चक्क दुष्यंत स्वतःच्या तोंडानं त्या कृष्णीला आपण दोघंच जण कुठंतरी फिरायला जाऊया असं म्हणायला लागलं. आता फार दिवस काही दुष्यंत तुमच्या ताब्यात राहील असं मला तरी वाटत नाही. नाही म्हणजे आता आज बायकोबरोबर फिरायला जायचं बोलतोय, उद्या हनीमूनला जायचं बोलल. बाळजाबाई म्हणतात, तुझ्या तोंडाला लगाम घाल मैनावती. काय बोलायल्यास ते तुला तरी कळायलंय काय? हे बघ, कसला हनीमून आणि कसलं काय. दुष्यंतला मी त्या पोरीबरोबर कुठं बी जाऊ द्यायची नाही, कळलं नवं? जा एक काम कर, त्याला बोलवून घेऊन ये. त्याबरोबर मैनावती होकार देते आणि दुष्यंतला बोलवायला जाते. तर इकडे आता बाळजाबाई मनात म्हणत असतात, कृष्णा तू काय बी कर, किती बी खुश हो, माझ्या लेकाबरोबर संसार करण्याची स्वप्न बघ, पण काय बी झालं तरी ही बाळजाबाई तुला ह्या घरात टिकू द्यायची नाही. अगं, मुळात तुझी लायकीच नाही रांगडे पाटलांच्या घराण्याची सून होण्याची. जिथं आपली कुवत नाही ना तिथं आपण आपली पायरी ओळखावी आणि वागावं. पण तुला तुझी पायरी कळत नाही आहे, तर आता त्याला काय करणार? ती पायरी आता आम्हालाच दाखवून द्यावी लागणार. इतक्यात दुष्यंत त्या ठिकाणी येतो आणि आई हाक मारलीस का गं असं विचारतो. त्यावर बाळजाबाई सांगतात, अरे होय, अरे दुष्यंत ऐक ना, अरे आपले एक आमदार साहेब आहेत, त्यांच्याकडे आपल्याला भेट द्यायला जायचं आहे. त्यांच्या घरात दुखवटा झाला आहे, तर त्या निमित्ताने आपल्याला जरा जाऊन यावं लागेल. अरे पण एक गडबड आहे, म्हणजे खरं तर आम्ही एकटेच जाणार होतो, पण आमचा ड्रायव्हर त्याला बरं वाटत नाही आहे, त्यामुळं मग आम्ही त्याला सुट्टी देऊन टाकली. आता अचानक हे असं वाईट झाल्याचं कळलं आहे, तर जाणं तर गरजेचं आहे. आता ड्रायव्हर पण नाही आणि आमासनी तर गाडी चालवता येत नाही बाबा, म्हणून मग विचार केला एवढा मोठा लिओक आहे आमचा, तर त्यालाच सांगावं. दुष्यंत, तुला बाळा जर काही काम नसेल आजच्या दिवसात तर येशील काय रे आमच्याबरोबर? नाही म्हणजे खरं तर म्या तुला जबरदस्ती केली बी नसती आणि चल असं म्हणलं बी नसतं, पर असं बरं दिसत नाही रे. शेवटी किती बी झालं तरी आपण एका पक्षात आहोत. आज त्यांच्या घरात काही दुःखाचं झालं आहे, काही वाईट झालं आहे, तर आपण त्यांना समजून घेणं, साथ देणं गरजेचं आहे. उद्या कधी जेव्हा आपल्यावर येळ येईल तेव्हा ते बी आपल्या सुखदुःखात उभी राहतीलच की. आणि तसं बी येता येता आपण आपल्या साखर कारखान्यात बी जाऊ आणि दूध डेअरीत बी जाऊ. आता तू कामाचं मनाव घेतलं आहेस, तर समध्या गोष्टी तुला सुपूर्त करायच्या आहेत, म्हणून मग तुला समजा दाखवूनच येईन म्हणते. म्हणजे एका फेरीत 2 कामं होत्या. काय म्हणायलास, येतोयस ना व? त्याबरोबर दुष्यंत हा आता विचार करतो, अरे मी कृष्णाला प्रॉमिस केलं आहे की आज मी तिला घेऊन बाहेर जाईन म्हणून, आणि आता आई असं म्हणते, आता आईला सुद्धा नाही म्हणू शकत नाही आहे मी. दुष्यंतला पुन्हा बाळजाबाई म्हणतात, दुष्यंत येशील ना व आईबरोबर? त्यावर दुष्यंत म्हणतो, हो चालेल नाही, चालेल आपण जाऊ. बरं कधी निघायचं आपल्याला? त्यावर बाळजाबाई म्हणतात, हे काय लगेच आत्ता? त्यावर दुष्यंत म्हणतो, हो काय, बरं ठीक आहे, तू आवर, तोपर्यंत मी आलोच. आणि मग तो कृष्णाकडे येतो आणि कृष्णाला सांगतो, कृष्णा आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. त्यावर कृष्णा म्हणते, अहो काय झालं, मला नटून तयार राहायला सांगितलं सा आणि आता सारी म्हणायला. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, त्याच्यासाठीच तर सॉरी म्हणतोय ना. ॲक्च्युली काय झालं आहे ना, आईला एका आमदारांच्या घरी जायचं आहे, नाही म्हणजे त्यांच्या घरात काहीतरी दुखवटा झाला आहे म्हणे, म्हणजे मे बी कोणीतरी वारलं वगैरेच असेल दुखवटा म्हटल्यावर. तर आईला ना तिकडे जायचं आहे. सो तिचा ड्रायव्हर अवेलेबल नाही आहे, तिच्या ड्रायव्हरची तब्येत अचानक खराब झाली, सो ड्रायव्हरला आईने सुट्टी दिली आहे. तर मग आता अचानक हे असं कळलं आहे, तर तिला
म्हणजे घेऊन जायला कोणी नाही आहे, तर मला जावं लागतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे मी एवढं छान तुला सरप्राईज द्यायचं असं म्हटलं होतं, आपण फिरायला जाऊ म्हटलं, कबूल केलं, आणि आता मी तुला खोटं सांगतो आहे असं तुला वाटत असेल, पण खरंच सॉरी. आणि लवकर मी आलो असतो तर आपण गेलोही असतो, पण नंतर आईने मला सांगितलं आहे की आपल्याला साखर कारखान्यात आणि दूध डेअरीत जायचं आहे आमच्यात. म्हणजे आता मी सगळा कारभार बघणार म्हटल्यावर आई म्हणते की मला सगळं समजावून सांगावं लागणार, सगळं हँडओव्हर करावं लागणार वगैरे. आणि त्या गोष्टी बरोबरच आहेत. तुझीच इच्छा आहे ना की मी गावात राहून काम करावं म्हणून. कृष्णा विचार करते, ते एक दिवस फिरायला नाही जायला भेटलं तरी बी चालेल, पण समजा कारभार दुष्यंत सरकारांच्या हाती यायला पाहिजे. कृष्णा लगेच दुष्यंतला म्हणते, अहो दुष्यंत सरकार, त्यात काय एवढं, आणि फिरायचं एवढं कुठं मनाला लावून घेताय? अहो फिरणं हिंडणं काय होत राहतं, कामं महत्त्वाची आहेत, तुम्ही जावा. मला अजिबात वाईट बीट काय वाटलेलं नाही आहे, आणि वाईट वाटून घेण्यासारखी मुळात गोष्टच नाही आहे ना. आता दुःख काय सांगून थोडीच होतं, दुःख येते कधी बी, कुणावर वेळ येईल हे सांगता नाही येत. तुम्ही जा, माझी काय हरकत नाही, आणि म्या तुमची सांच्याला जेवाय वाट बघतो, तो पावतर तरी या काय, नाहीतर मग मी रागवीन. त्यावर दुष्यंत होकार देतो आणि निघून जातो. तर कृष्णा इथे आता मनातल्या मनात म्हणत असते, बाळजाबाई तुम्हासनी काय वाटतं मला कळलं नाही का? अहो ह्यो समजा तुम्ही जाणून बुजून रचलेला डाव आहे, जेणेकरून म्या आणि दुष्यंत सरकार एकत्र येऊ नये. अहो पण असे करून करून किती प्रयत्न करणार तुम्ही? काय बी झालं तरी आम्ही दोघं नवरा बायको आहोत. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, कवा ना कवा तरी आम्ही एकत्र येणारच. आम्ही एकत्र आल्याशिवाय काय राहणार होतोय? असो, तुम्हाला किती डावपेच खेळायचे तेवढे तुम्ही खेळा, म्या काय तुम्हासने आडवी यायची नाही. तसं बी ह्या असल्या डावपेचात कृष्णीनं कधी डोकं लावलं नाही, आणि कृष्णीचं डोकं कधी लागलं बी नाही. कृष्णी हिनं कधीच ह्या अशा समध्या गोष्टींवर लक्ष दिलं नाही. म्या कायम सत्याच्या मार्गानं पुढं जाण्याचा प्रयत्न करतो, आणि आज बी मी तेच करणार. सत्य म्या बघतोच कसं बाळजाबाई मला माझ्या कुकवाच्या धन्यापासून वेगळं करतात. बाळजाबाई तुम्ही जरी बाळजाबाई असाल की नाही, तर म्या भी कृष्ण आहे. कृष्णा नाही जर तुम्हासनी पुरून उरलो की नाही, तर माझं बी नाव म्या कृष्णा नाही सांगायचो. तर इकडे बाळजाबाई आणि दुष्यंत हे दोघं जण आता प्रवासाला निघालेले असतात. इतक्यात बाळजाबाईंना त्या माणसाचा फोन येतो, ज्या माणसाला बाळजाबाईंनी पूजाचा शोध घ्यायला कामाला लावलेलं असतं. बाळजाबाई फोन उचलतात आणि काय खबर आहे असं विचारतात. त्याबरोबर समोरची व्यक्ती सांगते, बाळजाबाई ती पोर जी आहे तिचा नंबर घावला आहे, तिच्या हापिसातनं म्या तिचा नंबर काढलाय. बाळजाबाई म्हणतात, ताबडतोब तो नंबर मला पाठव. त्याबरोबर लगेचच आता तो माणूस म्हणतो होय, आणि मग आता तो लगेचच बाळजाबाईंना पूजाचा नंबर पाठवतो. बाळजाबाई लगेचच पूजाला फोन करतात आणि मला तुला भेटायचं आहे, मला ताबडतोब भेटायला यायचं असं सांगतात. पत्ता आणि वेळ म्या कळवतो. त्यावर पूजा आता नाटक करू लागते. पूजा म्हणते, नाही सॉरी, मी असं तुम्हाला नाही भेटू शकत. त्यावर बाळजाबाई म्हणतात, एक डाव म्या कोण बोलायलोय ते विचार, आणि मग पुढं बोल की ग पोरी. त्यावर पूजा कोण बोलताय विचारते. त्यावर त्या सांगतात की म्या दुष्यंतची आई बोलायलोय. बाळजाबाई मला तुला भेटायचं आहे, मला जर घावलीस तर तूच फायद्यात येशील. आता ठरव काय करायचं ते, मला भेटायचं का नाही सर्वस्वी निर्णय तुझा. पूजा विचार करते, कदाचित ह्या बाळजाबाईंना भेटून मी खरोखर फायद्यात येईन. आणि मग पूजा बाळजाबाईंना भेटायला तयार होते, आणि ती आता बाळजाबाईंना भेटण्यासाठी आलेली असते. बाळजाबाई आणि पूजा भेटतात, आणि आता त्याही दोघीही जणी युती करायची ठरवतात. त्यानंतर आता इकडे बाळजाबाई पूजाला विचारतात, पण दुष्यंतने तुला का सोडलं? मग आता पूजा विचार करते की जर मी हिला खरं सांगितलं तर ही उलट माझ्यावरती चिडेल, त्यापेक्षा आता खोटं बोलणं हा एकमेव पर्याय आहे. आणि मग पूजा खोटं बोलायला सुरुवात करते. पूजा सांगू लागते, ॲक्च्युली मला गावातली लोक हे सगळं वातावरण नाही आवडत, आणि माझ्याबरोबर असं काही घडलं होतं की ज्यामुळे मला माझी ओळखच नको होती, म्हणून मी माझ्या ऑफिसमध्ये खोटं नाव, खोटी ओळख सांगितली की माझं नाव गौतमी केळकर आहे. आणि मग दुष्यंतला जेव्हा माझी भेट झाली पहिली, तेव्हा त्यालासुद्धा माझं हेच नाव माहिती झालं, ते म्हणजे गौतमी केळकर. त्यामुळे त्याला हेच वाटायचं की मी गौतमी आहे. आम्ही प्रेमात पडलो तरीही मी दुष्यंतला खरं सांगितलं नाही की माझं नाव गौतमी नसून पूजा आहे, पूजा कोल्हापुरे. आणि मी त्याला खरं सांगितलं नाही या गोष्टीचा त्याला राग आला. जेव्हा त्याला माझी खरी ओळख कळाली तेव्हा तो माझ्यावर रागवला. मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
मी त्याला सांगत होते की मला तुझ्याशी खोटं बोलायचं नव्हतं, पण मला माझ्या भूतकाळाचा परिणाम माझ्या वर्तमानावर होऊ द्यायचा नव्हता. त्यावर बाळजाबाई म्हणतात, असा काय भूतकाळ आहे गं तुझा? त्यावर पूजा म्हणते, माझ्या वडिलांना काही लोकांनी कर्जापायी मारलं होतं आणि हेच मला माझ्या भूतकाळाबद्दल कोणाला सांगायचं नव्हतं. बाळजाबाई म्हणतात, एवढंच नव्हं, पण तुझं मनापासून माझ्या लेकावर प्रेम आहे ना? त्यावर पूजा म्हणते, अर्थात डी जेव्हा लग्न करत होता तेव्हा मी जीव द्यायला निघाले होते. त्यावर बाळजाबाई म्हणतात, ठीक आहे, मग जर तसं असेल तर आम्ही तुला माफ करू आणि आमच्या लेकाचं लगीन मोठ्या मनानं तुझ्याबरोबर लावून बी देऊ. पण होय, त्यासाठी तुला आमची मदत करावी लागेल. त्यावर पूजा म्हणते, मला जे करावं लागेल डीला मिळवण्यासाठी ते सगळं करायला मी तयार आहे. बोला, मला काय करावं लागेल? त्यावर बाळजा तिला सांगते, समजात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट मला सांग, दुष्यंतला सगळ्यात प्रिय आणि महत्त्वाचं काय आहे तुझ्या बाबतीत? त्यावर पूजा म्हणते, माझा जीव. त्यावर बाळजाबाई म्हणते, मग तोच राहिला नाही असं आपण दुष्यंतला सांगायचं. त्यावर पूजा म्हणते, काय म्हणजे? त्यावर बाळजाबाई सांगते, तू आत्महत्या केली आहेस, तू मेलीस असं आपण दुष्यंतला सांगायचं. त्यावर हे ऐकून पूजा म्हणते, व्हॉट? आणि पोलीस, हॉस्पिटल, ते सगळं कसं मॅनेज होईल? त्यावर बाळजाबाई म्हणते, अगं तू कशापायी नको त्या गोष्टींची काळजी करायलास? तुला फक्त ते काय म्हणता तुम्ही आजची पोरं, ॲक्टिंग करायची. बाकीचं समद काय करायचं, कसं करायचं ते सगळं म्या बघतो. होय, पर हे समद नाटक आहे किंवा हे समद म्या रचलं आहे हे दुष्यंतला कळता कामा नये. ही जबाबदारी मात्र सर्वस्वी तुझी आहे, हे ध्यानात ठेवायचं. आणि जर दुष्यंतला हे कळलं की हे समद नाटक आहे तर एक गोष्ट आणि ध्यानात ठेवायची, माझा आणि तुझा काही एक काडीचा बी संबंध नाही. जर दुष्यंत समोर म्हणलीस का तू मला ओळखत्यास किंवा म्या तुला ओळखतोय तर मग मात्र तुझी गाठ माझ्या हातात आहे, एवढं इसरायचं नाही. कळलं ना? त्याबरोबर पूजा म्हणते, ठीक आहे, ठरलं. मी डीच्या समोर असंच नाटक करेन की आपण दोघीही एकीमेकीला ओळखत नाही आणि मी डी समोर नाटक करेन. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, शाब्बास, आता होणार आपल्या दोघींची युती आणि त्या कृष्णाची हार. ती कृष्णा स्वतःला लई शाणी समजते ना? त्यावर मुद्दामूनच पूजा विचारायचं नाटक करते, कोण पूजा? त्यावर लगेचच बाळजाबाई म्हणते, पूजा म्हणजे तीच जिनं तुझी जागा घेतली आहे. त्यानंतर तो जो आहे त्याने घरी आल्यावर विचार केला की अरे, कृष्णाला मी म्हटलं होतं की तुला छान फिरायला घेऊन जाईन. आईचं काम तर झालं नाहीच, पण त्याबरोबर कृष्णाबरोबर मला फिरायलाही जायला मिळालं नाही. नाही, बिचारी कृष्णा वाट बघत बसली असेल घरी. कृष्णासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण गावाला तर सर्व ठिकाणंसुद्धा लवकर बंद होतात. काय करता येईल अशा विचारात दुष्यंत मग्न असतो आणि आता तो घरी पोहोचतो. घरी जाऊन तो थेट रूममध्ये जातो. कृष्णा रूममध्ये नसते. तो विचार करतो मे बी खाली हॉलमध्ये किंवा किचनमध्ये असेल. मग त्याला एक उत्तम आणि भन्नाट कल्पना सुचते आणि ती म्हणजे, मी जर कृष्णाला बाहेर जेवायला घेऊन जाऊ शकत नसलो हॉटेलमध्ये तरी घरात मी छान वातावरण तर तयार करूच शकतो ना. मग दुष्यंत माधू काकांकडून सगळं डेकोरेशनचं साहित्य मागवतो. आता त्यामध्ये त्याने लाईटिंग मागवलेले असतात, फुगे मागवलेले असतात. आता महादू काका दुष्यंतला विचारतात, अहो धाकले मालक, हे समद काय आणि हे समद कशापायी? त्यावर दुष्यंत हा त्यांना सांगतो की महादू काका, माझं काम आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यातलं काहीही खाली जाऊन कोणासमोरच बोलू नका, कळलं ना? त्यावर महादू काका म्हणतात की चालतंय की, म्या कशापायी कुणाला सांगतोय? आणि मग महादू काका आता खाली येतात. त्याबरोबर आता दुष्यंत हा लगेचच म्हणायला लागतो, कृष्णा बघ, आता मी केवढं छान सरप्राईज तुला देतो. ते तुला बाहेर घेऊन जाईन, तुला शब्द दिला होता ना, पण आईला काम आलं आणि म्हणून ते राहून गेलं. मग दुष्यंत आता छान सगळं डेकोरेशन वगैरे करतो आणि कृष्णाला वरती बोलवतो. आता दुष्यंत सरकार अशा हाका मारत कृष्णा ही त्या ठिकाणी आलेली असते. त्याबरोबर मग आता दुष्यंत हा काही दरवाजा उघडायला जात नाही. मग कृष्णा स्वतःहूनच दरवाजा उघडते आणि आत येते. त्यावेळी कृष्णावरती फुलाच्या पाकळ्या पडतात. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार हो हे समद? दुष्यंत म्हणतो, तुझ्यासाठीच आहे. मग दुष्यंत कृष्णाला चेअरवरती बसवतो. आता कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार हो हे समद, काय चाललंय? काय करायलाय काय तुम्ही नेमकं? मला तर काय बी कळना झालंय. दुष्यंत म्हणतो, कळेल थोड्या वेळात, सगळं आपोआप कळेल.
आता कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो काय झालंय काय तुम्हासनी? हे समजा असं एकदम एकाएकी काय करताय काय? त्यावर दुष्यंत हा आता कृष्णाला सांगतो, कृष्णा, आपलं जेव्हा लग्न झालं त्यावेळेची परिस्थिती खूप वेगळी होती. वेगळी म्हणण्यापेक्षा विचित्र म्हटलेली कधीही चांगली. त्यामुळे तुला बायको म्हणून स्वीकारताना मला खरोखर खूप अवघड वाटत होतं. पण खरंच सांगतो, आज मला एवढं दुष्यंत बोलतच असतो, इतक्यात त्याचा फोन वाजतो. दुष्यंत, एकच मिनटं हा, असं म्हणत फोन उचलतो. इतक्यात त्याला कळतं की पूजाने आत्महत्या केली. आता हे जेव्हा दुष्यंतला कळतं तेव्हा दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आता इकडे कृष्णाला सुद्धा हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. तर आता दुष्यंत आणि कृष्णा हे ताबडतोब हॉस्पिटलला जातात. आता दुष्यंतला हॉस्पिटलमध्ये बघून पूजा, डी डी प्लीज माझ्याजवळ थांब, मला सोडून जाऊ नको. डी प्लीज, डी आय लव्ह यू, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. डी प्लीज तू इथेच थांब, डी जाऊ नकोस हा, असं सगळं नाटक करू लागते. आता पूजा जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा डॉक्टर तिकडे येतात आणि डॉक्टर सांगत असतात की हे बघा, सध्या त्यांची परिस्थिती खूपच जास्त नाजूक आहे, त्यामुळे त्यांना दुखावू नका. त्या जे बोलतील ते आणि तसं करण्याचा प्रयत्न करा, कारण या अशा कंडिशनमध्ये पेशंट आधीच जगत नाही आणि जर तो जगलाच तर तो व्यवस्थित जगेल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना जे हवंय ते त्यांना द्या. त्या किती काळ आपल्यासोबत आहेत हे सांगता येणार नाही. मग दुष्यंत पूजाजवळ बसून राहतो. तर हे सगळं बघून कृष्णा आतून पूर्णपणे तुटून गेलेले असते. तिला खूप मोठा धक्का बसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.